रिसोड शहरातील मालेगाव नाका येथे जुन्या वादातून झालेल्या हल्ल्यात काँग्रेसचे माजी नगरसेवक इरफान कुरेशी यांच्यावर 2 मार्च दुपारी चाकू हल्ला झाला। ते गंभीर जखमी झाले आहेत। त्यांना रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून वाशिम येथे हलवण्यात आले होते, परंतु त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अकोला येथे हलवले आहे। रिसोड शहरातील मालेगाव नाका येथे जुन्या वादातून झालेल्या हल्ल्यात काँग्रेसचे माजी नगरसेवक इरफान कुरेशी यांच्यावर 2 मार्च दुपारी चाकू हल्ला झाला। ते गंभीर जखमी झाले आहेत। त्यांना रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून वाशिम येथे हलवण्यात आले होते, परंतु त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अकोला येथे हलवले आहे। माजी नगरसेवक इरफान कुरेशी यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तेव्हा त्यांच्या समर्थकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। काही समर्थकांनी होळी धुलीवंदन पाहता कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी समर्थकांना शांतता राहण्याचे आवाहन केले। स्थानिक पोलिसांनी घटनेची दखल घेतली तसेच हल्लेखोरांवर कारवाई करण्यात येत आहे अशी माहिती दिली।